जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे? हो, ऐकू येते. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु लताताई. आपण 1 मिनिट अजून थांबू आणि सुरू करू. आणि आपण काल 6वा धडा संपवला होता आणि मी 4थ्या धड्याच्या स्लाइड्स ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आपल्या अभ्यास साहित्यामध्ये. आज माझा प्रयत्न चालेल की 5व्या धड्याच्या पण स्लाइड ठेवीन मी. कोण कोण आलंय? अपर्णाताई आल्यात, सीमाताई आल्यात, विद्याताई आहेत, शाखाताई आहेत. विद्याताई, काल तुम्ही नव्हतात का? होते आपण, माझं ते ऐकू येत नव्हतं तुम्हाला, मी बोलत होते ते असं झालेलं. हो, बर बर बर. हा, कारण की मला हा. तर आश्चर्य वाटलं, कारण की तुम्ही बहुतेक करून प्रत्येक वर्गाला आहात उपस्थित. हो, काल बोलत होते मी, पण ते तुम्हाला ऐकू येत नव्हतं असं झालं. हा, बर बर बर. पण म्हणजे हम्म. कोणालाच ऐकू आलं नाही का वर्गात, का फक्त मला चालू नव्हतं? काय माहिती नाही. पण तुम्ही येत नाही, ऐकू नाही येत वाटतं असं बोलत हा, होता. मी तुम्हाला एकदा म्हणलं की हा. विद्याताई आलायत का तुम्ही? हो, मी- मी बोलत होते होय होय, पण ते काय ऐकू येत नव्हतं माहित नाही स्पीकरला. बर बर बर, हरकत नाही हरकत नाही, होता होता. चालेल, करायची आपण सुरुवात मग. हो, नमस्ते. 1 मिनिट. जय गुरु. पण 7वा पाठ बघणार आहोत आज. अं, कुठे बरं इथे शेअर करायचं? सप्तमः पाठ. ठीक आहे. हो पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत? उकारांत पुल्लिंगी शब्द गुरु. ठीक आहे. हम्म. पहिल्यांदा कोण येत आता? काल शेवट कोणी घेतलं होतं? नाही, मी उजळणी घेतली होती, मला आठवतंय. पाठ क्रमांक 5 आणि 6ची. त्यामुळे आपण लताताईंपासून सुरू करायला हरकत नाही. हो सर. हम्म. वाचू का सर? हो हो, अगदी सुरुवात करा. उकारांत पुल्लिंग शब्द गुरु. हं. असं वाचायचं का? प्रथमा विभक्ती नाही, काही नाही, गुरु. प्रथमा वगैरेची काही हा, गरज नाही, आता तसं आम्हाला नको ना. सगळ्यांना हा, माहिती आहे ठीक काय आहे. आहे. हो. गुरु गुरु नाही, गुरुवह. गुरु हु. हा, गुरुहु गुरु गुरुवह. बरोबर. गुरुम. प्रथमा. मग नंतर प्रथमा प्रथमा. हा, म्हणायचं. मग नंतर म्हणायचं प्रथमा. गुरुम गुरु गुरुन द्वितीया. गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः तृतीया. गुरुवे गुरुभ्यां गुरुभ्यः चतुर्थी. गुरुः गुरुभ्यां
गुरुभ्यः पंचमी गुरु गुरुः गुरोः गुरु गुरोः अं, गुरूणां गुर्वोः गुरुवोः गुरूणां षष्ठी गुरु गुरु गुरोः गुरुः नाही गुरौ गुरु गुरु गुरोः नाही गुरु गुर्वोः. गुरुः गुरु ताई मी काय सांगितलंय, विसर्गाच्या अलीकडे काय स्वर येतोय? ओ गुरु येतोय ना. गुरु हा ओ येतो गुर वो गुरु ओ ओ हो आला की नाही, मग हा हो जो आहे विसर्गातला त्याचा हो यायला हो होतो. हो हो होतो ना हा हम्म. गुरु हो गुर बरोबर वो हो गुरु ओ हो वो वो व गुरु वाडी गुरु मधला व. हा व गुरु गुरु हो हा बरोबर, छान उच्चार केलात आता. हा हम्म. गुरुषु सप्तमी. सप्तमी हा हे गुरु आणि हे हे गुरु गुरो हे गुरु हे गुरु हे हे गुरु गुरव. गुरुभ्यः संबोधन हा परत एकदा वाचा. गुरु म्हणजे पूर्ण वाचू का परत हो पहिल्यापासून सगळा हा शब्द वाचा आणि आता कमीत कमी अडखळता वाचा. बर गुरुः गुरु गुरु हा तेच राहतंय गुरु बरोबर गुरुः गुरु गुरुवः हा गुरुं गुरु गुरुन् गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः हम्म. गुरुवे गुरुभ्यां गुरुभ्यः गुरोः गुरुभ्यां गुरुभ्यः हम्म. गुरु गुरु गुरोः गुरोः बरोबर आहे अगदी बरोबर. गुरु हा. गुरुवोः गुरूणां गुरौ गुरौः ताई षष्ठी म्हणायचं राहिलं. हा षष्ठी म्हणायचं राहील हो पंचमी षष्ठी म्हणायचं राहील सॉरी हा मग पंचमी पासून परत म्हणा बघू. हा गुरोः गुरुभ्यां गुरुभ्यः पंचमी गुरोः गुरुवोः गुरूणां षष्ठी गुरो गु गुरौ गुरोः गुरोः गुरौ 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 गुरुवोः गुर्वोः. गुरुवोः गुरुषु सप्तमी हम्म. हे गुरु हम्म. हे गुरु हे गुरवः संबोधन संबोधन छान. तर मी जरा हो बघतोय की सरांची, खरं मी आज सरांशी बोलत होतो, त्यांना विनंती केली आहे मी, ते आलेत का नाही कल्पना नाही, पण ठीक आहे आपण पुढे जाऊयात. हा आता आपण काही शब्द बघणार आहोत बरं का. यातले काही शब्द आपल्याला माहिती आहेत, काही शब्द आपल्याला माहिती नाही आहेत. ठीक आहे चालेल. मग आता लताताई नंतर आपण ते घेतील का? प्रत्येकाने 2-2 शब्द घ्या. हो. इशुः म्हणजे हम्म. बाण, हम्म. तंतुः म्हणजे धागा. बरोबर आहे. आता तंतू मी आहे ना. आपल्याला माहिती आहे, मज्जा तंतू वगैरे आपण शिकलेलो होतो बरोबर. हम्म. जो हम्म. अगदी बारीक दोर असतो त्याला आपण धागा म्हणतो. हो. म्हणजे आपण किराणा मालाच्या पुड्या ज्या बांधायचो पूर्वी, त्याच्यासाठी आपण धागा वापरायचो. किंवा धाग. पतंगातला आपण उडवायला नेहमी धागा वापरतो. हम्म. ठीक आहे चालेल. पुढे कोण घेता येतं? पर्णताई नंतर माधवीताई. हा. बाहुः म्हणजे बाह आणि पशुः म्हणजे पशु हम्म. बरोबर. पुढे. प्राणी. जंतुः म्हणजे प्राणी, मनुः म्हणजे मनु म्हणजे नाम त्याचं. एकच मिनिट मी जरा बघतो, पपी का बुंगतोय. मनुः नाम कशाला म्हणते?
मनुष्यरूपी वगैरे मनुष्य. हा सॉरी. हा कोण करत होतं? अपर्णाताई झाल्या ना, आणि माधवीताई पण झाल्या होत्या, बरोबर? माझं पण पण झालं. वाचलं सर. मी जंतुहू मनूपर्यंत. आणि मनुहू वाचलं. बर बर बर, ठीक आहे. जंतू म्हणजे जंतू बर का, आणि जंतू म्हणजे प्राणी पण होतं, आणि मनु म्हणजे मनु. हे तर आपल्याला माहिती आहे, मनुस्मृती मधलं. हो. चालेल. पुढे कोणाची सीमाताई आहेत? हो. हा भानुः सूर्य, साधुः साधू. हा आता तुम्हाला एक लक्षात येत आहे का, हे सगळे उकारांत पुल्लिंगी शब्द आहेत बघा, हो. आणि ह्रस्व उकारांत बर का. हो. हा क्रतुः. पुढे कोण घेत आहे क्रतुः? विद्याताई. हा. हा क्रतुः यज्ञ, सनइत्नुः बादल. वा, छान वाचला शब्द. बऱ्याच लोकांना बोबडी वळते वाचताना, पण तुम्ही छान वाचला. बादल. पुढे मी आहे मी ना येतो. आता. विद्याताई नंतर तुम्हीच आहात, विशाखाताई. हो. शिशुः बालक, हम्म मृत्युः मृत्यू. बरोबर आहे. मृत्यू हा तर आपल्याला माहितीच होता शब्द, हम्म. पूर्वी. शिशु पण आणि माहिती. शिशु पण माहिती ना. पुढे नंतर कोण आहेत? सुकेशाताई आल्यात आज. मोहिनीताई. मोहिनीताई कालही नव्हत्या, आजही नव्हत्या, नाही येत. बर, बहुतेक तब्येत ठीक असावी. ठीक आहे, मी उद्याला विचारेन त्यांना. सुकेशाताई नक्की नाही येत ना? बर, ठीक आहे. एक मिनिट, मला सर विचारतायत. बर, ठीक आहे, आपण सुरुवात करू. आणि बघू सर येत आहेत का. का आलेत सर? 9 जण कोण झाले होते? ठीक आहे, हरकत नाही. कोणापर्यंत आपण आलो होतो? प्रभू. माझ्यापर्यंत झालं हा मृत्यू. बरोबर आहे. नंतर आपण मोहिनीताई पण नाही आल्या, त्यामुळे आपल्याला लताताईंकडेच जावं लागेल. प्रभुः तर मी आलेली आहे. अच्छा, चला. मग ताई बोला ना तुम्ही. हा मी आले आहे. त्यांचं होऊ द्यायचं का? बर बर. आणि बहुतेक सर पण आले का? हो, 10 दिसतो. हा 10 दिसतात, बहुतेक सर आलेले आहेत. हा मोहिनीताई तुम्ही पूर्ण करा ना मग. हो सर. इक्षु, इक्षुः, बाण, नाही, मधलं राहिलं सर, 2 वर राहिले ना, प्रभुः आणि प्रभू सेतू. आणि सेतू राहिला ना. प्रभुः स्वामी, सेतुः पूल. म्हणजे माझी टर्न झाली समजा आता. बर, ठीक आहे. मोहिनीताई आता तुम्ही घ्या. कितवं बसणं घ्यायचं सर माझं? 15वं आणि 16वं तुमचं आहे. ओके. इक्षुः, इख. म्हणजे बाण आहे खरं, मराठीमध्ये बाण आहे ते. ओके. म्हणजे वायुः, वायुः ऊस आहे. म्हणजे वायू. बरोबर. मेरुः, तर मेरू नाही, पर्वत. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तुम्हाला फक्त 2च मी सांगितले होते. अच्छा, 2 मोहिनीताई. सॉरी. ओके. सर तुम्ही आलात का? 10 जण कोण आहेत? सुकेशाताई. सुकेशाताई. बर, सुकेशाताई आल्यात. सरांना अजून तर हा तुम्ही येतातच आहेत. इक्षुः सर तुम्ही म्हणजे इक्षू ऊस. म्हणजे काय म्हणतात? इख बाण म्हणजे बाण. काय? बाण. ओके. ऊस 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 आहे ऊस. ओ सॉरी, इक्षू ना, मी इशू तिकडे बघितलं बरं का, डाव्या बाजूला. इक्षू 15वा शब्द म्हणता ना, हा हो हा. तो सर, आपला मला ऊस पण असतो तेच ना, म्हटलं. गन्ना. हा गन्ना आपण गन्ना. इक्षुरस म्हणतो ना सर, हो, इक्षुरस म्हणतो. गन्ना गन्ना, हिंदी मधला हा. गन्ना. ओके. हा ठीक आहे, करा 16वा.
कोण होता आता? लताताईंनी त्यांचं आधीच घेतलं होतं, त्यामुळे आता अपर्णाताई आहेत. हम्म. मेरुः मेरू पर्वत आणि ऋतुः म्हणजे ऋतू. ऋतू बरोबर आहे. वर्षा ऋतू, हेमंत ऋतू वगैरे आपले सगळे ऋतू हम्म. ते सगळे पुल्लिंग आहे ऋतू हा शब्द. अपर्णाताई नंतर माधवीताई आहेत का? हो आहे. आहे. भिक्षुः म्हणजे भिक्षू आणि गुरुः म्हणजे शिक्षक. बरोबर आहे. गुरु शिक्षक आणि भिक्षू भिक्षू. चालतं. हम्म. छान. एक मिनिट हा. आता आपल्याला मलाच खरं दिसत नाही हे नेमकं. बर, निम्नलिखित वाक्यों का अनुवाद कीजिए म्हणजे खाली दिलेल्या वाक्यांचा आपल्या मातृभाषेत अनुवाद करा. ठीक आहे. आता मी ना हो, माधवीताई नंतर निशिगंधाताईच आहेत. निशिगंधाताई तुम्ही म्यूटवर गेलात का परत? परत म्यूट झाले मी, पण सांगते परत. ग्रीष्म ऋतौ अहम पर्वत प्रदेशम गमिष्यामी. ग्रीष्म ऋतूमध्ये मी पर्वत प्रदेशात जाईन. बरोबर आहे. पर्वत प्रदेशात का ताई, का पर्वत प्रदेशाला? पर्वत प्रदेशाला. हा, हे बघा, बोली मराठीत द्वितीय तुमचं आहे बरोबर ना, आहे. द्वितीय आहे म्हणून. हा, मी तुम्हाला मुद्दामून का सांगतोय असं म्हणायला, की बोली मराठी पेक्षा हे जरी वेगळं असलं तरी आपल्याला आता विभक्ती आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे, काय चाललीये. बरोबर आहे. आणि एकदा आपल्या डोक्यात ही विभक्ती आली ना, की मग बोलताना तुम्हाला जरी तुम्ही परत जरी मराठी कोणी बोललं तरी तुम्हाला जर का अनुवादक म्हणून कोणी नेमणूक केली तुमची, तरी तुम्ही पर्वत प्रदेशम करा. हो, समोरचा माणूस जरी कळलं पर्वत ते. प्रदेशात म्हणला तरी. हम्म. आणि ऋतू काय विलो ताई? सप्तमी. बरोबर आहे, कारण की कालवाचक आहे. सप्तमी. एक मिनिट. ग्रीष्म ऋतूमध्ये मी पर्वत प्रदेशाला जाईन. हे बरोबर आहे. पुढे निशिगंधाताईंनंतर सीमाताई. एषः वसन्तः ऋतुः अस्ति. एषः म्हणजे हा ना, हा वसंत ऋतू आहे. हा हा वसंत वसंत ऋतू ऋतू आहे. मग आता भारतात कुठला ऋतू चाललाय सांगा बघू. मराठीत सांगा नाही. उत्तर, जाऊ देत. नाही माहिती. ताई तुम्ही भारतात राहता? हो. मग मला प्रश्न विचारावा लागेल, का राहता तुम्ही भारतात? आपल्याला जिथे आपण राहतो तिथले ऋतू हे निदान आपल्याला तिथल्या लँग्वेज मध्ये माहितीच पाहिजेत. आता ग्रीष्म ऋतू चालू आहे, उन्हाळा संपत आला असेल, आता ज्येष्ठ कदाचित थोडस पाऊस वगैरे सुरुवात झाली असेल. ज्येष्ठ चालू झाला की. हा, पण ज्येष्ठ म्हणजे अजूनही महिना. उन्हाळाच जाणवतोय ना, म्हणून मी म्हणतोय. नाही तर म्हटलं कॅलेंडरवर मी तर मराठी ज्येष्ठ चालू झाला. आपलं मराठी महिन्याचं बोलणं नाही चाललेलं. ओके, बरोबर. पावसाळा हा ऋतू. हा हा, हा. ऋतू बद्दल चाललंय ना ताई. पण हम्म. सर 7 जून पासून आपण म्हणतो ना मिरुग स्टार्ट झाला किंवा मग पावसाळा सुरू झाला. हा, ते आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने म्हणजे पाऊस यायला पाहिजे ना त्याच्यासाठी. हा. हा, आणि ढोबळमानाने आपण सांगतो ना की आता बाबा ग्रीष्म ऋतू आहे, वैशाख वणवा पेटलेला आहे. पण तसं ग्रीष्म नाही तरी आता वर्षा ऋतू जून आहे. ते जुलै मध्ये मग ग्रीष्म आता असतो. नुकताच वर्षा ऋतू सुरू झाला ना, 2 वर्षा दिवसापूर्वीच ऋतू काहीतरी आहे. पाऊस ज्येष्ठ पडायला आता सुरुवात झाली आहे. हम्म. हा, मग ज्येष्ठाला जर सुरुवात झाली असेल तर वसंत ऋतू म्हणायला पाहिजे मग. नाही नाही, अजून ग्रीष्मच आहे नाही, सर. वर्षा. जुलैच्या मधल्यापर्यंत ग्रीष्म असतो. हा, बघा, म्हणजे निशिगंधा त्यांनी आपल्याला बरोबर केले सगळ्यांना. हा वसंत ऋतू आहे, ठीक आहे. हा, नमस्कार. मी हा आलेलो आहे. हा सर, जय गुरु.
मी मुद्दामूनच सरांना आज बोलवलेलं आहे की म्हटलं 5-10 मिनिटं का होईना पण सर तुम्हाला संबोधन करतील आणि चौकशी करतील की तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय. बाकी कुठलाही विषय शिकवण्याची मी त्यांना विनंती केलेली नाहीये, पण तुमच्याशी 5-10 मिनिटं का होईना हितगुज करावा अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना. हो. चला सगळ्यांना नमस्कार. आणि काहीतरी आता मी आलो तेव्हा काहीतरी ऋतूविषयी बोलणं चाललं होतं, तर माझी उत्सुकता पण थोडी जागरूक झाली. समजलं नाही मला नक्की काय विषय होता तो, पण तेच काय चाललं होतं हा असं. म्हणजे ऋतू आणि मराठी महिने हा हा याच्या मधलं संलग्नता काय आहे आणि आत्ता कुठला ऋतू आहे हे आपल्याला आपल्या संस्कृत भाषेमध्ये आता हळूहळू आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. आणि हो त्यासाठी हो आपल्याला मराठीत पहिले ऋतू माहिती आहेत की नाही हे महत्वाचं आहे असं मी सांगत होतो. हो. बरोबर. ठीक आहे, झालं ना त्याचा विषय हो झालं संपला ना, झालं म्हणजे झालंय झालंय. झालं कन्क्लूड झालं. हा तेच ठीक आहे. तर जसं माझं आणि प्रसादजींचं बोलणं झालं होतं तसं आमचं सर मला म्हणजे कृपया प्रसादजी नका म्हणू तुम्ही तरी, बर मी तुमचा ठीक आहे. विद्यार्थी आहे. बर ठीक आहे. तर आता बऱ्यापैकी आपला अभ्यासक्रम मला वाटतं गेले 3-1 महिन्यापासून आपण सुरू केलेला, आता 3-4 महिने राहतात म्हणजे आकाराला आलेला आहे. आणि 2 दिवसापूर्वीच मला भारतीय विद्याभवन कडून त्यांच्या म्हणजे तारखा परीक्षेच्या प्रकाशित केल्या, त्या आल्या. अशा माहिती असतात आम्हाला साधारण की सप्टेंबरच्या 3ऱ्या शनिवार रविवारी आणि फेब्रुवारीच्या 3ऱ्या शनिवार रविवारी असे ते वर्षातून 2दा परीक्षा घेतात. यावेळेस 3रा शनिवार रविवार हा 19 आणि 20 ला येतोय, त्यामुळे तेव्हा परीक्षा आहेत. 19 म्हणजे तुम्हाला 2च परीक्षा असल्यामुळे तुम्हाला 20 लाच असेल, पण कोविड किंवा परिचय जे आहेत त्यांना एक किंवा दोन पेपर हे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी असतील असं. आणि त्यात तुमच्याकरता एक बरं की निदान गणपतीचे मुख्य पहिले 5 दिवस गौरी विसर्जन वगैरे पण शनिवारी होऊन जाते, त्यामुळे तुम्ही काही प्रमाणात बहुतांशी लोक तरी मोकळे झाले असतील. ज्यांच्याकडे 10 दिवसाचे असतात, एखादे कोणी असतील आता, तर त्यांना थोडस अडचण आहे, पण आधीपासून माहिती असल्यामुळे प्रश्न यायला नको असं मला वाटतं. एनिवेज, तर तो झाला परीक्षेचा भाग. आतापर्यंत आपलं कुठपर्यंत मला वाटतं 5 पाठ झालेले आहेत ना दुसऱ्या भागात. सर जसं आज आम्ही 7वा पाठ 7वा सुरू केलाय, हा भाग 2 मधला. भाग 2 मधला. हा म्हणजे त्याची पण गती आपली बऱ्यापैकी आहे भाग 2ची. भाग 1 भाग 2 मिळून आपलं अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्हाला पुरेसा वेळ उजळणीसाठी सरावासाठी पण मिळेल. त्यामुळे अगदी आपलं प्रवेशपर्यंत म्हणजे संस्कृत जे आहे ते अगदी सगळं ठोकून ठोकून पक्क होईल असं मला वाटतं. म्हणजे त्याचे फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रवेशपर्यंत जे आहे तो खरा प्रवेश आहे, म्हणजे ते की आपण आपल्या आभाळाला हात टेकले नाही अजून तसे, पण आपण एक माइलस्टोन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर तो आपण संस्कृतमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्याला कळायला लागेल. निदान ती भाषा म्हणजे अनभिज्ञ आपण राहणार नाही एवढं नक्की. त्यात प्रवेश तर आपण केलेला आहे. आणि आपण जी अभ्यासक्रमाची पद्धत जी आहे ती भारतीय विद्याभवनच्या अभ्यासक्रमानुसार घेतलेली आहे. काही पाठ कदाचित आपल्याला थोडे कालबाह्य असे वाटू शकतात, हा, पण मला वाटतं त्याचा एक फायदा पण आहे की आजच्या पूर्वी म्हणजे साधारण 60 वर्षापूर्वी समाज जीवन किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ जे आहे ते कसं होतं याची पण त्यातनं आपल्याला एक झलक मिळते. कारण आज आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, पण नवीन पिढीला त्याची अजिबात ओळख पण नाही. म्हणजे शेतीची साधनं, नंतर शेतकऱ्यांचं जीवन, गावातलं खेड्यातलं जीवन वगैरे वगैरे, किंवा निसर्ग सौंदर्य वगैरे, या बऱ्याच पाठ मला वाटतं त्याच्यावरती पण आहेत आपले. तर तसं आहे. आणि एकंदर मलाही आता आधी एकदा मला वाटत होतं की म्हणजे हा काय कालबाह्य आहे का, पण आता उलट आता 4-5 वर्ष आम्ही ह्या ज्या परीक्षा घेतोय त्यावरनं असं वाटतंय की उलट चांगलं आहे. संस्कृत भाषेचा आणि आपल्या
संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर हे या पाठांची योजना आहे ती एकदम व्यवस्थित आहे. व्याकरण सुद्धा इथं आपण टप्प्याटप्प्याने शिकतो. एकदम व्याकरण एक व्याकरण, मग व्याकरण म्हणून व्याकरण शिकत नाही, तर पाठानुसार एक एक आपण व्याकरणाचे टप्पे हळूहळू पार करत चाललो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल बालबोधमध्ये व्याकरणाला आपण स्पर्शच केला नव्हता, म्हणजे इन्क्लुडिंग विभक्ती आणि हे विभक्ती धातुरूप हे काय फारसं आपण विचारातच घेतलं नव्हतं. खरं आपलं ते व्याकरण हे प्रारंभापासून थोडंफार सुरू झालं आणि हळूहळू आता आपण थोडंसं प्रवेशमध्ये वगैरे ते वाढवतोय. बरोबर. तर ठीक आहे, आता हे माझं आकलन झालं, पण तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय तुमची प्रतिक्रिया, म्हणजे काय चांगलं वाटतं, काय म्हणजे कुठे अजून सुधारणा करायला वाव आहे वगैरे, काय कसं तुमची मतं तुम्ही सांगा आणि काही शंका असतील तर या बाबतीत. कोण बोलतंय? माझं ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हो येते. हो हो येतंय. शंका नाहीये आम्हाला, मला काही. हा. म्हणजे जेव्हा सर शिकवतात तेव्हा कळतं. आता अभ्यास हो. करून ते नंतर आठवायला लागलं की जरा गोंधळ होतो, पण ते प्रॅक्टिसच आता करायला पाहिजे त्याची जास्त. पण जे शिकवतायत ते समजत आहे आणि हा. खूप कठीण पण वाटत नसेल, म्हणजे असं काही फार बोजड किंवा डोईजड असं एवढं आपण व्याकरणाच्या क्षेत्रात अजून म्हणजे खूप आतमध्ये गेलेलोच नाही आहोत आणि तशी गरज पण नाही आपल्याला. नाही खूप वाटत आहे. अवघड नाही, खूप अवघड नाही वाटत ते. खूप अवघड पण नाही वाटत आहे. चांगलं शिकवतायत, कळतंय आम्हाला. हा, सरांनी शिकवलेलं कळतंय. आता फक्त आम्हाला प्रॅक्टिसच करायला हा, हवी जास्त. आमच्याकडनंच आम्हाला प्रॅक्टिस करायची गरज आहे. सर खूप मेहनत घेतायत आमच्यावर, पण आम्हाला जरा अजून ग्रास्पिंग व्हायला थोडा वेळ लागतोय. नाही, पण ते कसं आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. साधारण आपण वर्ग कधी सुरू केला, मला वाटतं 1 मार्चला वगैरेच्या सुमाराला. मार्च ना. हा, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून समजा आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे जवळपास आपण 4 महिने शिकलो. तर 4 महिने म्हणजे ठीक आहे, अगदी लहान पण नाही हा कालखंड, पण एकदम खूप मोठा पण नाही की बा आता आपल्याला अगदी असं आपल्याला आता सगळं सवय झालंय, सारखं कानावर पडतंय एवढं पण नाही. त्यामुळे साधारण या 4 महिन्यात आपले साधारणपणे 100-1 वर्ग झाले असतील अंदाजाने, म्हणजे एक दिवस सुट्टी पकडली तरी, नाही का. तर साधारण 100 दिवसात आपल्या आणि ते पण पहिल्या म्हणजे अगदी छोटं असं आपण पुढे चाललेलो. त्यामुळे असं खूप म्हणजे तुम्ही म्हणता तसं ते प्रॅक्टिस होईल, म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही पण घरी केली वाचली चांगलीच गोष्ट आहे, पण मुख्य प्रॅक्टिस ही वर्गात पण, आणि वर्गात किंवा जे वर्गात येऊ शकत नाही त्यांचं रेकॉर्डिंग ऐकून पण होते. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा जसं कानावर पडते आणि त्याने मग आपल्याला सवयीचं ओळखीचं वाटायला लागतं. जसं म्हणजे मी नेहमी हिंदी चित्रपटात गीतांचं उदाहरण देतो की ज्यांची हिंदी ही भाषा नाही, अशा अगदी दक्षिणेमध्ये वगैरे सुद्धा, तर ज्यांचा हिंदीला विरोध आहे अशा लोकांचं सुद्धा त्यांना हिंदी गाण्यांमुळे, नाही का, फक्त कानावर पडल्यामुळे त्यांना हिंदी हळूहळू कळायला लागतं आणि म्हणजे हिंदी त्यांना ओळखीची वाटायला लागते, नाही का. तर तसंच आहे ते. म्हणजे शेवटी कानावर एखादी गोष्ट जर सतत पडत असली तर ती काही दिवसांनी, काही महिन्यांनी ती सरावाची होऊन जाते. मग तसंच आपलं व्हायला पाहिजे. सगळी आपला प्रॉब्लेम कुठे झाला आपल्या समाजात मध्ये, किंवा की संस्कृतची आपली टोटली नाळ तुटली. जोपर्यंत काही ना काही संबंध होता संस्कृत वाक्यांचा, श्लोकांचा, तोपर्यंत ती आपल्याला परकी भाषा वाटत नव्हती. पण आता आपल्याला ती परकी वाटायला लागली, कारण म्हणजे दिवसेंदिवस आपल्या कानावर संस्कृत शब्दच पडत नाही का. तर ती निदान रोज वर्ग घेण्याचं कारण तेच आहे आमचं, की मध्यंतरी पूर्वी आम्ही असे 1 दिवसाआड किंवा आठवड्यातनं 3दाच असं घ्यायचो, पण लक्षात आलं की नाही, तर डेली हॅमरिंग जे आहे डोक्यात का 40 मिनिटं ते झालं तर ते त्याच्यावर आपल्या डोक्यावर संस्कार होतील आणि हळूहळू ती सवयची होईल. म्हणजे तुमचे जे प्रॅक्टिस म्हणता ना, प्रॅक्टिस पण दोन्ही प्रकाराने होते. एक तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल ती, आणि दुसरं वर्गात येऊन सगळं इतरांचं म्हणजे शिक्षकांचं वगैरे जे आपण ऐकतो
आणि सतत संस्कृत वातावरणात असतो, ती पण एक प्रॅक्टिसच आहे, नाही का? किंवा वर्ग म्हणजे पाठ शिकवला समजला म्हणजे आता मग वर्गात यायची आवश्यकता नाही असं नाही. तर म्हणजे या सरावासाठी सुद्धा, आणि जसं आपण म्हणतो की शिक्षण हे समूहातच नेहमी चांगलं अधिक परिणामकारक होतं. नाहीतर म्हणजे श्रीमंत लोकांनी फक्त प्रायव्हेट ट्युशन्स लावून मुलं त्यांची पुढे गेली असती, ज्यांना परवडतं त्यांनी, पण तसं नाही. शाळा ही सगळ्या संस्कृतींमध्ये समूह शिक्षण हेच आवश्यक मानलं गेलेलं आहे. त्यामुळे वर्ग हा हवाच. ठीक आहे, आता आपल्याला प्रत्यक्ष येण्याच्या अडचणींमुळे ऑनलाईन आपण करतोय, पण तरी समूहातच आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो, आपल्या म्हणजे शिक्षकांकडूनही इतरांकडूनही, नाही का? असं. हो. हो, तर होईल. म्हणजे जसं मी म्हटलं तसं प्रवेशला अजूनही किती, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जवळपास 30 दोन्ही 60 आणि 15, 60 आणि 20, जवळपास 80 दिवस आहे. म्हणजे जवळपास एवढाच वेळ अजूनही आहे आपला. वर्ग किती दिवस होतील, म्हणजे मला वाटतं सिलेबस तुमचा साधारणपणे महिनाभरात पूर्ण होईल. पण तुम्हाला 1-1.5 महिना अंदाजाने मिळू शकेल उजळणीसाठी वगैरे. तर त्याच्यानंतर तुम्ही 2-3 विचार करू शकता. एक म्हणजे तुम्हीच स्वतः रिव्हिजन घ्यायची, म्हणजे आपल्याच वर्गाच्या लिंकवरती असंही करू शकता, किंवा तुम्हाला काही वेगळे ग्रुप करायचे असतील असं, म्हणजे ते तुम्ही ठरवू शकता. पण ते सातत्य मात्र तुम्ही ठेवा, की बाबा आता पोर्शन संपला, अभ्यासक्रम शिकवून झाला म्हणजे आता वर्गाची गरज नाही असं करू नका. कारण नाहीतर मग तो जो सध्या एक रोज जे हॅमरिंग होतंय ते होणार नाही मग, आणि मग परीक्षेपर्यंत आणि पुढे मग आपण विसरून जाऊ सगळं, नाही का? हो, बरोबर. हा, आणि आता एवढं तुमचं पाया निश्चित झालेलं आहे, अजून 1-1.5 महिन्यानी अजून हे होईल की तुम्ही स्वतः हे सगळे वर्ग कंडक्ट करू शकाल. हा, ठीक आहे, एखाद्या वेळेस काही अडचणी येऊ शकतील, मग त्या तुम्ही ग्रुपवर टाकून किंवा आठवड्यातनं एकदा किंवा जसं असेल तसं मग शिक्षक येऊन वगैरे तसं आवश्यकतेनुसार हे करता येईल आपल्याला उजळणी करताना. पण शक्यतो ती उजळणी जी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांकडून केलेली अशी असली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. हो सर. हो सर. हा, तर आणि जसं आम्हाला आनंद खूप मिळतो पण ह्या शिक्षणातून आता. हो, आम्हाला पूर्वी हा कधीच आमचा 4-5 मला वर्षाचा. हा, बोला. हा, मी तर पूर्ण अनभिज्ञ होते संस्कृत. फक्त काही थोडंफार स्तोत्र वगैरे जे पाहून वाचून ऐकून येत होते तेवढेच. बाकी मी पूर्ण अनभिज्ञ होते याला. म्हणजे मला हो. शालेय जीवनात संस्कृत हा विषयच नव्हता. त्यामुळे अच्छा. मला खूप बरं वाटतं. हो, तर त्यावेळेस आणि हा, बोला. आमच्या वेळेस त्यावेळेस मॅथ आणि संस्कृत ऑल होतं असं. त्यामुळे माझं मॅथ होतं आणि संस्कृत माझं राहून गेलं काय पूर्ण. बोलता, असं मॅथ आणि संस्कृत? बापरे. हो म्हणजे हायर भाषेला मॅथ लोअर पर्याय मॅथ. असेल तर समजू शकतो. नाही नव्हतं असं. हायर मॅथ लोअर मॅथ असं होतं आम्हाला. आणि भाषेला पर्याय होते पण मग संस्कृत नव्हतंच. म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी असं होतं. हो. संस्कृत का नव्हतं ते आठवत नाही आता, पण मॅथ 2 होते आमच्या वेळेस. त्यामुळे बहुतेक संस्कृत नव्हतं असं काहीतरी होतं. कुठल्या किती म्हणजे किती 71 ला मी 10वी झालेली बघा. कुठल्या भागात ना, कुठल्या विभागात ना? परभणी, मराठवाड्यात. अच्छा, अरे बापरे. तर फारच. ते संस्कृत हा म्हणजे बोलीभाषा काहीच नव्हती. संस्कृत हा विषयच नव्हता मला कधीच. अच्छा, मला वाटतं ते त्यामुळे मला मराठवाड्याचं थोडस काय झालं तेव्हा की म्हणजे नंतरही खूप काही संस्कृतला पण चालना नंतर मग मिळाली असं काहीतरी नाही. 50% वगैरे सुरू झालं होतं. 50 सुरू झालं संस्कृत आमच्या वेळेस, 50 नंतर मार्कांचं सुरू झालं. होतं. हा, तर नाही, आमच्या पण आधीच्या मराठवाड्याचा बॅचला विभागच वेगळा होता. कारण त्याच्यात जास्त प्रभाव तो मला वाटतं हैदराबाद विभागाचा होता तोपर्यंत. हिंदीवर जास्त भर होता. 75 सालापर्यंत म्हणजे उर्दूला एक वेळ जास्त महत्व असेल त्या भागामध्ये कदाचित. असेल कदाचित, माहिती नाही. पण मला तर खूप आनंद मिळतोय. हो,
तर मला विचारायचं होतं कारण की मी मधनं जॉईन केलं 15 एप्रिल कोण आपलं मध्ये नाव काय, नाव सांगू शकाल का मला मोहिनी इथे? मोहिनी दुरुपकर. तर मी हा कुठलीच परीक्षा दिलेली नाहीये अजून बाळबोध वगैरे. तर मला कधी देता येईल म्हणजे असं बाळबोध वगैरेचे जेई मी अं, काहीच दिलेलं नाहीये. ठीक आहे. आता तुमचं कसं आहे, तुमचा जसजसं आता तुम्ही मग कॅचअप करत असाल, मला वाटतं जुने रेकॉर्डिंग ऐकून हो बालबोधचे प्रारंभ तसं तुम्ही करता आहात ना, हो मी जुने तसंच रेकॉर्डिंग ऐकून? मी बाळबोध वगैरे तसंच कम्प्लीट भाग 1 जो आहे तो सुरू केलेला आहे. प्रारंभ म्हणजे एकच पुस्तक आहे त्याचं, भाग हा 1, बरोबर. भाग हो 1. हो. तर तुम्ही तसं जसजसे तुमचे अभ्यास होईल तसतसं तो परीक्षा तुम्ही देऊ शकता. आणि प्रसादना विचारून फोटो पेपर घेऊन तुम्ही सोडवा आणि तपासून घ्या, असं मला वाटतं. म्हणजे त्याने तुम्हाला एक परीक्षेचा पण सराव होईल. आणि बऱ्याचदा असं तो वाचलं की आपल्याला वाटतं आपल्याला सगळं येतं, पण जेव्हा हो आपण परीक्षा द्यायला बसतो तेव्हा लक्षात येतं की काय डोक्यात मग काय शंका येतात, तेव्हा खऱ्या शंका यायला मग सुरुवात होते. हो त्यामुळे तर कळत नाही की म्हणजे आपल्याला कितपत येतं. हो. तर तशा तुम्ही जशा तुमच्या सवडीने तुम्ही बालबोध आणि प्रारंभच्या देऊन घ्या. म्हणजे दोन्ही होईल, सरावही होईल, तो भाग चांगला पक्का होईल आणि काही प्रश्न नाही तसा. अजून अजून कोणाला काही बोलायचंय? अजून कोणाला काही बोलायचंय? नाही सर. आहेत आपल्याकडे 3 मिनिटं आहेत, त्यामुळे आपण त्याचा सदुपयोग करू शकतो सरांना महत्वाच्या गोष्टी विचारून. तर हे हो. परीक्षेचा पॅटर्न कसं असणार आहे? म्हणजे ते मध्ये तुम्ही एक मेसेज टाकला होता, त्याच्यात असं 2-2 तासाच्या 2 परीक्षा असणार आहेत 2 का? परीक्षा. हा हो. तर आपण एक काम करू. आपण मला वाटतं प्रवेश भाग 1 म्हणजे भाग 2 म्हणजे रादर पहिलं प्रश्नपत्र तो आपण मॉडेल आहे त्याचं हे पाठवलेलं आहे का प्रसाद? नाही ना अजून? आज सर मी मुद्दामून म्हणजे सर्व पाठांची उत्तरं पण द्यायचं नाही असं आपलं ठरलं होतं ना, हो हो दिलीपजी बरोबर. वगैरे. हा त्यामुळे मी नाही म्हणजे जसे धडे होतात तसेच देतोय. आणि मी मुद्दामूनच प्रश्नपत्रिका दिल्या नाहीयेत, कारण की मग लोक प्रश्नपत्रिकेवरून परीक्षेची तयारी हा करतील. अगदी अगदी. नाही आपलं ते पहिल्यापासूनच आहे पॉलिसी तशी. तर तेच म्हणून मी विचारून घेतलं. तर आपण एक काम करू, हा अभ्यासक्रम झाला ना, शिकवून पूर्ण झाला की मग जेव्हा उजळणी होईल आणि त्याच्यानंतर मग योग्य वेळी आपण तुम्हाला प्रश्नपत्रिका पण बघायला मिळतील. त्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सरावासाठी रादर 4-4, 5-5 आपण प्रश्नपत्रिका आपण देऊ. पण तुम्हाला पुरेसा अवधी मिळेल, त्याची अजिबात काळजी करू नका तुम्ही. सध्या फक्त कन्सेप्ट समजून घ्या. कारण शेवटी कसं असतं, प्रश्नपत्रिका ही फक्त ज्याला आपण डिपस्टिक टेस्ट म्हणतो तशी असते. म्हणजे झलक फक्त आपल्याला कळतं. आपल्याला असं की प्रश्न 50 मार्क मिळाले पूर्ण आलं असंही नाही, आणि 50 पैकी 35 मार्क मिळाले म्हणजे आपलं आपलं फारच हे असंही नाही. म्हणजे संस्कृतचं आपलं ज्ञान खूप कमी असंही नाही. पण बऱ्याचदा मार्क जे आहेत ते अगदी म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित असतात किंवा काय यांनी जातात. जसं माझं अजूनही असं मत आहे की आपल्या या बॅचमध्ये स्मरणशक्तीवर जे आधारित प्रश्न आहे, तर ते मार्क गेले तरी तुम्ही फारसं बॉदर करू नका. म्हणजे जसं विभक्ती किंवा धातुरूप याच्यावर प्रश्न असतात. हा नाही असं नाही, असतात. पण ते मार्क गेले तरी तुम्ही फारशी चिंता करू नका. कारण आपल्याला काही आता या वयात आणि असं काही आपल्याला अमरकोश किंवा सगळं हे वैयाकरणी म्हणजे व्याकरण तज्ज्ञ व्हायचं नाहीये. आपला जो उद्देश आहे, आणि ही जी धातुरूपावली शब्दरूपावली जर पुस्तकं असतील तर ती आपण कधी बघू शकतो आणि सरावाने आपल्याला कळेल. बाकी आपल्याला त्या नियमांच्या आणि पाठांतराच्या किचकट जंजाळात जायचं नाही. हा तेव्हा तो तो भाग तुम्ही रादर मी असंच म्हणेल की पाठांतरावरती तुम्ही फारसा भर देऊ नका. पाठांतर आणि स्मरणशक्ती मुख्य प्रॅक्टिस आणि रोजच्या रोज संस्कृत कानावर पडणं याला सगळ्यात जास्त पण महत्व द्या, नाही का? हो. ते त्याच्याबद्दल नाही. पेपर म्हणजे आतापर्यंत आपण कसं करत होतो, ऑनलाईनला म्हणजे पाठवला पेपर की लिहून हो तसंच मग ते तसंच पीडीएफ तसंच 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 करायचं. तसंच होणार आहे. फक्त एकच बदल असेल की तुम्हाला प्रत्यक्ष तो कुरिअर पण करावा लागेल.
अच्छा लिहिले सर हा. सर फक्त अमेरिकेतल्या लोकांनी स्कॅन करायचं आहे.